गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे चित्र पाहायला मिळते आहे। पुणे, नवी मुंबई अशा काही ठिकाणी महानगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। येत्या काही दिवसात निवडणुका संबंधित मोठी घोषणा होईल असे म्हटले जाते। यामुळे सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले। 37 वर्ष शिवसेनेत एकनिष्ठ असलेल्या सहसंपर्क प्रमुख आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्का बसला आहे। माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे तुपे यांनी राजीनामा पाठवला आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझी कुठलीच नाराजी नाही, पण मला वार्डाच्या विकासाचा विचार करणे गरजेचे आहे असे त्र्यंबक तुपे यांनी म्हटले आहे। 37 वर्ष शिवसेनेत एकनिष्ठ राहणारे माजी महापौर त्र्यंबक तुपे शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे। यासोबतच 2 माजी आमदारांचा देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे। यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसल्याचे म्हटले जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।